नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अद्वैतला आता कळलेलं आहे की कला आहे. कला म्हणते की नैनाताई, तर अद्वैत आणि सरोज म्हणतात तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी. तेव्हा इकडे कलालाच ते बोलू लागतात. त्यावेळेस संगीता ही पुढे येते. त्यावेळेस कला म्हणते की नैनाताई ही माझी मोठी बहीण आहे. त्यावेळेस अद्वैत, सरोज या सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यांना आता कळायलाच लागलेलं असतं की आता काहीतरी राडा होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी मात्र मनातल्या मनात म्हणत असते, ज्यानं करावं त्यानेच भरावं. आता कळलं ना अपमान म्हणजे काय असतो. आणि अद्वैत म्हणतो आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. मग तू मूर्ती बनवायच्या नादाने आमच्या घरात आली. त्याचबरोबर तू पासेस मिळवले. पासेस मिळवल्यानंतर तुझ्या आईला आणि बहिणींना तू इथं आणलंस आणि आमच्या घरामध्ये तू घुसलेली आहे. म्हणजे तुझी अख्खी फॅमिलीच फ्रॉड आहेत, खोटारडी आहे. आत्ताच्या आत्ता अद्वैत तू पोलिसांना फोन लाव असं सरोज अद्वैतला सांगू लागते. त्यावेळेस कला म्हणते की आई. मग लगेचच संगीता पुढे येते. संगीता हात जोडते. नाही सरोज वहिनी, प्लीज असं नका करू तुम्ही. खरंच अहो यात कलाची काही चूक नाहीये. अहो आमची इज्जत राखावी म्हणूनच हे केलंय. हे लग्न मोडू नका हो जावई बापू. अद्वैतराव असं नका करू तुम्ही, असं ती बोलत असते. यात कलाचा काहीच दोष नाहीये. कला तर भर मंडपातून पळून गेली म्हणून, नैना तर भर मंडपातून पळून गेली म्हणून तर मी कलाला इथं उभं केलं. अहो 3-3 लेकी आहेत आमच्या. कोण लग्न करेल त्यांच्याशी, कसं होईल त्यांचं. असे अनेक प्रश्न संगीताला पडलेले असतात. पण सरोज मात्र अजिबात ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. मग हे सगळं खोटं आहे. या सगळ्या गोष्टींचा आता कलाला त्रास होत असतो. आणि अद्वैत तर त्याच्या हातातलं मंगळसूत्र त्याने फेकून दिलेलं असतं आणि तो कलाशी बोलायलाही तयार नसतो. तो तर जास्तच चिडलेला असतो या सगळ्या गोष्टींमुळं. इकडे कलाच्या बाबांची अवस्था तर बिकटच झालेली असते. त्यांना खूप वाईट वाटत असतं. हे सगळं काय होतंय, हे सगळं काय होऊन बसलंय, आम्ही काय करायला गेलेलो आणि काय झालं, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात. संगीता तर रडून रडून अगदी बेजार झालेली असते. पण अद्वैत मात्र हट्ट लपेटलेला असतो. तो ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना आणि राहुल मंदिराच्या तिथून निघालेले आहेत. राहुल म्हणतो की अगं ही साधीच रूम आहे. आता आपण सध्या इथेच ऍडजस्ट करूया. कसं आहे पॉश हॉटेलमध्ये आपण जाऊ शकलो असतो, पण का गेलो नाही माहितीये का तुला. कसं आहे उगीच तुला काही प्रॉब्लेम नको. मला तिथं ओळखतील ते असू दे, पण तुला प्रॉब्लेम नको. तर इकडे नैना विचार करू लागते. याच्यासाठी जर हे पॉश हॉटेल नाही तर याच्यापेक्षा पॉश हॉटेल म्हणजे काय असणार आहे असं तिच्या डोक्यात असतं. आणि म्हणते मम्मा तर शेवटी नाही म्हणणारच नाहीये. शेवटी हा पण चांदेकरांचाच मुलगा आहे. ठीक आहे राहुल म्हणतोय ना आपण नंतर आपल्या घरी जाऊया, मला काहीच हरकत नाही असं ती बोलू लागते. इकडे संगीता मात्र हात जोडत असते. आणि आता अद्वैत तिथून निघालेला असतो. त्याच वेळी एंट्री होते, ती म्हणजे सायली आणि अर्जुनची. सायली आणि अर्जुन म्हणतात की अद्वैत असं नको करू. आणि मग सायली म्हणू लागते आम्ही सगळं ऐकलं आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणतो तुम्हाला नाही माहिती काय झालेलं आहे इथं. तेव्हा अद्वैतला अर्जुन आणि सायली म्हणतात की हो आम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. इकडे कलाचे बाबा तर खूप रडत असतात. त्यांनाही वाईट वाटलेलं असतं. इकडे कला म्हणत असते की आई काळजी करू नको. असंही मला हे लग्न करायचंच नव्हतं, त्यामुळं काळजी करायची गरजच नाही असं ती म्हणत असते. त्यावेळेस आई म्हणते अगं काय बोलतेस तू, हे असं नको बोलूस तू. इकडे अर्जुन मात्र अद्वैतला समजावत असतो. अद्वैतला म्हणत असतो की अरे असा नको विचार करू तू. तुला माहिती आहे ना ह्या सगळ्या गोष्टी कशा घडलेल्या आहेत, त्याच्यामुळं आपल्याला थोडासा तरी विचार करायला हवा ना. पण काही झालं तरी कला खूप चांगली आहे, तीच तुझ्यासाठी योग्य आहे. आणि इकडे सायली पण म्हणू लागते की खरंच ती खूप चांगली आहे, ती स्वार्थी नाही आहे. ती आमच्या आश्रमातल्या मुलांना मूर्ती बनवायला शिकवायला यायची तेव्हा मी बघितलंय. खूप स्वाभिमानी आहे ती खरंच. इकडे कला म्हणत असते आई रडायची काहीच गरज नाहीये. अगं असं पण मला हे लग्न करायचंच नाहीये, त्यामुळे तू कशाला काळजी करतेस, तू कशाला टेन्शन घेतेस असं आईला ती म्हणत असते. आई म्हणत असते की अरे बाळा तसं नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीयेत गोष्टी. आईला बिचारीला वाईट वाटत असतं की आपल्या कलाच्या बाबतीत हे सगळं काय होत आहे, असं व्हायला नको आहे कलाच्या बाबतीत असं संगीताला वाटत असतं. संगीता म्हणत असते अगं बघितलंस ना तसं काही नाहीये, तुला माहिती आहे ना असं ती बोलत असते. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं इकडे कला मात्र म्हणत असते की आई तू काळजी करू नकोस गं, सगळं व्यवस्थित होईल.
ती आईचीच समजूत घालत असते, ती आईलाच म्हणत असते. पण संगीताला मात्र खूपच काळजी वाटत असते. इकडे अर्जुन समजावत असतो. अर्जुन म्हणत असतो, आता कलाशी सायली बोलायला गेली आहे. अद्वैत, तू नको असा विचार करू. अरे सगळं व्यवस्थित होईल, तुझ्या लक्षात येतंय का? खरंच कला खूप गुणी मुलगी आहे. काही गोष्टी असतात त्या आपल्या मनाप्रमाणे घडतातच असं नाही रे. होईल रे, तुला नाही माहिती, तुला लक्षात येत नाहीये. अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. मग आबा तिथे येतात आणि आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मला बोलायचंय तुझ्याशी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला संगीताला म्हणत असते, अगं आई, असा कसा विचार करतेस तू? असा विचार कर ना, बघ ना त्यांच्या बाबतीत पण कसं आहे माहिती आहे ना, त्यांना पण वाईट वाटलंच असेल ना गं, कारण त्यांनी तर विचार केला होता ना, आणि आपण त्यांना फसवलंच आहोत. आपल्याला माहिती आहे ना किती चुकीचं वागलोय आपण, असं ती आईचीच समजूत घालत असते. आणि तू नको काळजी करू, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, असं कलाचं म्हणणं असतं. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत, हे बघ, माझ्यासाठी चांदेकरांचा मान सन्मान खूप महत्त्वाचा आहे, तुलाही माहिती आहे. आणि हे सगळं बघितलंस ना तू, आता कोणत्या मार्गाने बाहेर पडत आहे. सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होत आहे, मान्य आहे मला, पण चांदेकरांची इज्जत धुळीला मिळली तर मला ते सहन होणार नाही. कारण हे सगळं जे काय आहे ते मी खूप कष्टाने उभं केलेलं आहे, खूप कष्टाने उभं केलेलं आहे हे साम्राज्य. त्याचबरोबर हा नावलौकिक. आता लोकांची चर्चा होऊ लागलेली आहे, बाहेर मीडियावाले बोलत आहेत की काहीही झालं तरी चांदेकर आता ॲक्सेप्ट करतील का? गरीब घरातल्या मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न लावतील का? असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत. अद्वैत मात्र इकडे म्हणतो की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, मी फक्त आबांसाठी हा निर्णय घेत आहे. इकडे कला पण येते आणि अद्वैतला सांगते, हो, मी पण या लग्नासाठी तयार आहे, मी फक्त माझ्या आईसाठी हा निर्णय घेत आहे. दोघंही मंडपात येतात आणि गुरुजींना सांगू लागतात की गुरुजी, पुढचे विधी चालू करा, आम्ही दोघंही लग्नासाठी तयार आहोत. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजणच आश्चर्याने पाहत असतात. खरं तर रोहिणी आता पूर्णपणे तोंडावर पडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.